यानंतर बातमी ठाण्यातली आहे। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीने वर्चस्व राखलं असलं तरी आता अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। ठाण्याचं महापौरपद भाजपला मिळावं अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। शब्द पाळायचाच असेल तर महत्त्वाची पदं मिळावीत, अन्यथा विरोधी बाकांवर बसू असा इशारा डावखरेंनी शिंदेंना दिलाय। बघूयात एक रिपोर्ट। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदावरून घमासान सुरू आहे। आता त्यात भर पडली आहे ती ठाणे महानगरपालिकेची। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं महापौर पदावर दावा केलाय। ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीनं वर्चस्व राखलं असलं तरी आता अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यामध्ये भाजपचा महापौर असावा अशी आक्रमक मागणी केलेली आहे। विशेष म्हणजे ही मागणी मान्य न झाल्यास भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकावर बसेल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांच्याशी चर्चा काहीच नाहीये आणि निश्चितपणे त्यांना सुस्पष्ट असं बहुमत आहे, त्याच्यामुळे हा निर्णय त्यांचा आहे। पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला याच्यामध्ये लोकांच्या हितासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल ते निश्चितपणे पक्षश्रेष्ठींच्या आदेशांच्या अनुसार आम्ही निर्णय घेऊ। ठाण्यात भाजपचे 28 तर शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आलेत। ठाण्यात यंदाही शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे। मात्र ठाणे महानगरपालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युतीत लढवल्यानं भाजपही आता महापौर पदासाठी आग्रही आहे। त्यामुळे आता हा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे। एकूण जे संख्याबळ लागतं जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे। आणखी सुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल। परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेत। तर भाजप दुतोंडी गांडूळ असून आधी विरोधी बाकावर बसू म्हणणारे आता महापौर पदावर दावा करतायत अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। आता मुंबईत कसं करतायत ते तसं ते ठाण्यात करतात, परंतु भाजप दुतोंडी गांडूळासारखं बोलतो ना। परवाच भारतीय जनता पार्टी म्हटलं की आम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी ना, आज म्हणतात महापौर पदाची 2 वर्ष महापौर पद द्या। अशा दुतोंडी गांडूळासारखं भाजप तरी का बोलतायत? परवाच भाजपच्या ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आज म्हणतात की 2 वर्षाचं महापौर पद मिळायला पाहिजे। मुंबईप्रमाणे आता ठाण्याच्या महापौर पदाकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ठाण्यात जागा वाटपात भाजपनं माघार घेतली होती, त्यामुळे आता महापौर पद हवंच अशी ठाम भूमिका भाजपनं घेतलीय। त्यामुळे आता यावर कशा प्रकारे तोडगा काढला जातोय, भाजप विरोधी बाकावर बसतंय की अजून काही वेगळा फॉर्म्युला ठरतोय याकडे लक्ष असेल। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।